हॅलो फ्रेंड्स, मी आहे प्रज्ञा. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल प्रज्ञाच क्रिएशन अँड रेसिपीमध्ये. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी सुद्धा मजेत आहे. आज मी तुमच्यासाठी वामचा रस्सा आणि वामचे फिश फ्राय घेऊन आलेली आहे. नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर कढईमध्ये मी वामचे तुकडे घेतले होते आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलं. चवीनुसार थोडंसं अगदी मीठ टाकलं होतं आणि ते छान असं कडकडीत गरम करून घेतलं. छान ते उकळू द्यायचं नाही त्याला. थोडंसं असं कडकडीत एकदम गरम करायचं. कारण की माशाला काय होतं, आपण या माशाला धुवायचं नसतं. त्याला असं गरम पाण्यामध्ये सोडलं ना की त्याचा जो चिकटपणा वगैरे आहे ना तो निघून जातो. म्हणून त्याला असं गरम पाण्यामध्ये टाकायचं असतं. मग ते पाणी छान कडकडीत गरम झाल्यानंतर मी त्याला माशांना एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि ते जे पाणी होतं की नाही ते पाणी फेकून दिलं. मग त्याच कढईमध्ये मी 2 पळी तेल घेतलं आणि मी वाटण बनवलं होतं. वाटणासाठी मी 2 कांदे, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, आलं आणि किसलेलं खोबरं. तर या गोष्टींचं मी वाटण केलं होतं. तर ते वाटण मी कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर मी ते वाटण टाकलं. छान असं त्या वाटणाला तेल सुटेपर्यंत ते वाटण फ्राय करून घ्यायचं असतं, एकसारखं हलवायचं. आणि मग त्याच्यामध्ये मी 2 चमचे तिखट टाकलं, थोडीशी हळद टाकली आणि मग ते फ्राय करून झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये मासे टाकले. तर हे मासेसुद्धा छान असे एकजीव करून घ्यायचे. आणि मग त्याच्यामध्ये मी जे मिक्सरचं भांडं होतं की नाही त्यात त्यात जे वाटण राहिलं असतं ना, मग त्याच्यामध्ये मी थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि ते छान असं विसळून त्याच्यामध्ये ते पाणी ओतलं. मग त्याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकला. छान असं ते परतवून घेतलं आणि मग जरा जास्तीचं लागेल तसं पाणी टाकायचं. कारण की वामला ना शिजायला थोडासा उशीर लागतो. त्याच्यामुळे जास्तीचं थोडं पाणी टाकायचं आणि मग त्याच्यावरती मी झाकण ठेवलं. चवीनुसार मग त्याच्यावरती मीठ टाकलं. झाकण ठेवलं आणि मग ते झाकण थोड्या मिनिटांनी काढायचं. कारण की याला शिजायला जास्त वेळ लागतो ना, त्याच्यामुळे जास्त झाकणसुद्धा साधारण मी 8-10 मिनटं तरी ठेवलं असेल. मग झाकण काढल्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि छान असं त्याला ढवळून घेतलं. मग त्याच्यामधले जे मासे होते की नाही ते मासे काढून घेतले पुन्हा आणि तो फक्त रस्सा सेपरेट काढून घेतला. मासे काढून घेतल्यानंतर मी त्याच कढईमध्ये पुन्हा 1.5 पळी तेल टाकलं. ते तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मी मसाला टाकला. मसाला टाकल्यानंतर तो छान असा त्याला असं थोडंसं बुडबुडे आले की मग त्याच्यामध्ये मी जो आपण रश्श्यातून मासे काढले होते की नाही तेच मासे त्याच्यामध्ये टाकायचे आणि छान असं त्याला फ्राय करून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये मी किसून घेतलेलं थोडंसं खोबरं टाकलं, कोथिंबीर टाकली आणि थोडंसं पुन्हा त्याला एकजीव करून घ्यायचं, छान परतवून घ्यायचं. मग चवीनुसार मीठ थोडंसं टाकलं आणि मग त्याला छान परतवून घेतल्यानंतर आपली जी ही फिश फ्राय आणि फिश करी या दोन्ही रेसिपीज रेडी झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब